या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे मंत्री तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे। तानाजी सावंत यांचं मंत्रीपद हुकल्यानं ते नाराज आहेत। अशातच तानाजी सावंत यांनी आपली बॅग पॅक करून ते नागपूरहून निघाल्याची सुद्धा बातमी मिळते। त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तानाजी सावंत सहभागी होणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यंदा पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात आल्यानं महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल अशी आशा होती, पण त्यांचं मंत्रिपद हुकल्याचं पाहायला मिळालं। काल नागपूर इथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचंही पाहायला मिळालं होतं। शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यात प्रामुख्यानं संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, भरत गोगावले, बालाजी केणीकर यांच्या नावाचा समावेश आहे। तर दुसरीकडे दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचीही मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर, तानाजी सावंत या दोन्ही माजी मंत्र्यांची भेट नाकारल्याचं लक्षात आलं होतं आणि त्या दोघांना निराश होऊन परतावं लागलं होतं। अशातच काल समोर आलेल्या शपथविधी कार्यक्रमानंतर तानाजी सावंत यांना कोणतंही मंत्रिपद देण्यात आलं नसल्याचं पाहायला मिळालं। आजपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालेलं आहे। या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी महायुती सरकारचं पहिलं मंत्रिमंडळ विस्तार देखील नागपूर इथेच होणार आहे। यावेळेस महायुतीतील एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, मात्र अद्याप कोणतंही खातेवाटप झालेलं नाही। या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका करत हे बिन खात्याचं सरकार असल्याचं म्हणत निशाणा साधलाय। तर महायुतीच्या काल झालेल्या मंत्रिमंडळातील विस्तारामध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मंत्री असल्याचं अगदी अगत्यपणे सुचवत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गुन्हेगारी संदर्भात झिरो टॉलरन्स भूमिका असल्याच्या विधानावरून खोचक टोला लगावलेला आहे। झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीस यांनी राज्यात राबवला तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल असं म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांच्यासारख्या बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय। यावरून संजय राऊतांनी टोला लगावत महायुती सरकारवर सडकून टीका केली। जे आमच्याकडून सोडून गेले ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेले। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते, अशा अनेकांना वगळण्यात आलंय। छगन भुजबळ यांना वगळण्यामध्ये जातीय राजकारण असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय। बातमी परभणी येथून। परभणीमध्ये अजूनही वातावरण शांत नाही। इथे आजही आंदोलनं पाहायला मिळत आहेत। आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। तर परभणीमध्ये आज आंबेडकर अनुयायांनी जिल्हा बंदची सुद्धा हाक पुकारली होती। आंबेडकरी अनुयायांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। काल न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू आला आणि एका माथेफिरूनं संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती। या विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनात दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती। गेल्या 10 डिसेंबर रोजी एका माथेफिरूकडून परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि याच घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी आंबेडकरी अनुयायांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। 11 डिसेंबरच्या परभणी बंदमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती। त्याचवेळी दगडफेकीच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशीसह काहींना अटक करण्यात आली। 14 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीला न्यायालयीन कोठडी झाली, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबरला सोमनाथचा न्यायालय कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे पश्चिमी विक्षोभ सक्रिय झालाय। त्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते आणि म्हणूनच संपूर्ण उत्तर भारतात हिमसंकट पाहायला मिळत असून देशातील हा भाग गारठलाय। दरम्यान एकीकडे थंडीचं संकट असतानाच आता हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। मन्नारच्या खाडी परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून अनुकूल वातावरणामुळे तो पुढील 24 तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच पुढील 24 तासात दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये चक्रीवादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 46 वर्ष जुनं शिवमंदिर उघडण्यात आलंय। या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आलंय। त्यामध्ये शिवलिंग, हनुमानजींची मूर्ती सापडलेली आहे।
तसंच परिसरामध्ये विहीर सुद्धा मिळाले। यानंतर प्रशासनानं विहिरीत खोदकाम सुरू केलं। त्यामध्ये माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्या मूर्त्या मिळाल्या। 1978 पासून हे मंदिर बंद होतं। प्रशासनानं या मंदिराची स्वच्छता केली आणि विधी-विधान आणि मंत्रोच्चारामध्ये पूजा आरती करण्यात आली। सोमवारी सकाळी मोठ्या संख्येनं भाविक या मंदिरात पोहोचले। भाविकांनी मंदिरात जलाभिषेक केला। संभलमधील दीपसराय या ज्या भागाजवळ असलेल्या खगुसराय इथे 4 दशकांपासून बंद असलेलं हे जे मंदिर आहे ते शनिवारी प्रशासनानं उघडलं आणि त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली। पूजा अर्चना सुरू करण्यात आली। प्रशासनानं मंदिराजवळ असलेल्या विहिरीचे खोदकाम सुरू केले आणि ही विहीर काही फूट खोल खोदल्यावर त्यातून मूर्त्या सुद्धा निघू लागल्या। त्यानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि याचा संपूर्ण पाहणी दौरा केला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।